खरातचा ईडीकडे ताबा आता जवळपास निश्चित झालाय। नाशिकमध्ये ईडीची न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाली। ईडी खरातचा ताबा आजच घेऊ शकते। ईडी खरातला पीएमपीएलए न्यायालयात हजर करणार आहे। सिन्नरच्या फसवणुकीच्या गुन्ह्यात अशोक खरातला न्यायालयीन कोठडी मिळताच ईडी आता खरातचा ताबा घेणार आहे। अशोक खरातने कमविलेल्या संपत्तीचे धागेदोरे ईडीकडून आता तपासले जाणार आहेत। उत्पन्नाचा स्रोत आणि खरातने कमविलेली संपत्ती याचा ताळमेळ लावला जाणार आहे। या संदर्भात सुद्धा ताजे अपडेट आपण जाणून आहोत आपले प्रतिनिधी महेश महालेकडून। महेश, आपण पाहतोय की एक महत्त्वाची अपडेट आहे। खरातचा आता ईडीकडे ताबा जो आहे तो जवळपास निश्चित झालाय। काय सविस्तर माहिती आहे? अगदी खरं आहे, कारण आपण जर बघितलं असेल तर तब्बल 2 महिन्यांपूर्वी भोंदूबाबा अशोक खरात याच्या मुसक्या आवळण्यात आल्या होत्या। यानंतर या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन एसआयटी गठीत करण्यात आलेली होती। लैंगिक शोषणाचे आरोप जे होते ते भोंदू अशोक खरातवर होते। यानंतर एक एक प्रकरण जे होते ते अशोक खरातचे समोर आलेले होते। यामध्ये त्यांचे जमीन फसवणूक असेल, आर्थिक व्यवहार असेल आणि दुसरं त्यांनी कशा पद्धतीने बेनामी संपत्ती कमवली, कारण अशोक खरातची संपत्ती वेगवेगळ्या ठिकाणी आहे। तो हवाला रॅकेट देखील चालवत होता। त्याचं फार्म हाऊस आहे, बंगला आहे, अनेक ठिकाणी जमिनी खरेदी केलेल्या आहे। कोट्यवधींचा तो मालक आहे। मात्र ही कोट्यवधींची संपत्ती त्याने कशी मिळवली याचा तपास आता ईडीकडनं केला जाणार आहे। आणि कालच जर बघितलं तर सिन्नरच्या जमीन फसवणूक प्रकरणामध्ये अशोक खरात याला न्यायालयीन कोठडी मिळालेली आहे। आणि यानंतर आता न्यायालयीन कोठडीतनं आता त्याचा ताबा जो आहे तो ईडीकडनं घेतला जाणार आहे। आणि मुंबईत ईडीकडून अशोक खरातला पीएमए-पीएलए न्यायालयात हजर केलं जाऊ शकतं। आणि एकूणच अशोक खरातने कमवलेल्या संपत्तीचे धागेदोरे ईडीकडून तपासले जाणार आहे। त्यामुळे अशोक खरातने नेमकी ही संपत्ती कशाच्या जोरावर कमवली, कशा पद्धतीने तो लोकांना फसवणूक पैसे कमवत होता आणि त्याने एवढं मोठं आर्थिक जाळं कसं विणलं याचा देखील तपास ईडीकडनं केला जाणार आहे। त्यामुळे आज ईडीचं पथक जे आहे ते नाशिकला येऊन नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहातनं अशोक खरात याचा ताबा घेतला जाईल आणि यानंतर त्याला मुंबईला नेण्यात येईल आणि त्याची चौकशी ईडीकडनं केली जाईल। आणि त्या चौकशीतनं देखील काय काय सत्य समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। नक्कीच महेश, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।